मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाज देखील आरक्षणाच्या प्रश्नी आक्रमक होताना दिसतंय। ज्या पद्धतीने आंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे उपोषण करतायत, त्याच पद्धतीने ओबीसी समाज चे तरुण देखील उपोषण करताना आपल्याला दिसत आहेत। 14 तारखेला यांच्या उपोषणाची सुरुवात झालेली आमरण उपोषण जे आहे ते हे बांधव जे आहे ते करताना दिसतात। प्रल्हाद कीर्तने म्हणून हे बांधव आहेत जे की 14 तारखेपासून आमरण उपोषण जे आहे त्यांच्या कीर्तनवाडी या गावामध्ये करतायत। समाजाचा देखील मोठा प्रतिसाद यांच्या उपोषणाला बघायला मिळतोय। एकंदरीत कशा पद्धतीने काय मागण्या घेऊन हे प्रल्हाद जे आहेत ते उपोषण करतायत आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून। प्रल्हाद जी, मला सांगा, 14 तारखेपासून तुम्ही उपोषण करतायत, काय एकंदरीत मागण्या आहेत तुमच्या? आमची साहेब मागणी अशी आहे, आमचा कुठलाही मराठी समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, प्रश्न पहिला। नंबर 2चा प्रश्न, फक्त आमच्या ओबीसी समाजामध्ये ज्या 375 जाती अधिक 18 एसटीतल्या अशा 400 जातीचा जो संच आहे ओबीसीचा, त्या गोरगरिबांचं मागू नका। आम्ही गरीब आहोत, आम्ही दगडे फोडलेत, आम्ही चांभारेकी केली, आम्ही अनेक हर गोष्टी केल्या, ऊस तोडला, कारंदा इचले, अशा हर गोष्टी केल्या, म्हणून आम्ही खूप कष्ट केलेलं आहे। आणि आज कुठेतरी आमचे लेकरं खायला लागलेत, तर तुम्ही आज आम्हाला सांगता की आज आम्ही तुमच्या ताटातलं खाण्यासाठी आलो, नका येऊ। आम्ही आताशी सुखी एक भाकरी खायला लागलो आणि त्याच्यात तुम्ही ते हिसकवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हे फटके वनवाशी होतील, असं काही वागू नका। त्यामुळे माझी पुन्हा विनंती आहे की आमचं ओबीसीतलं आरक्षण तुम्हाला मिळणार नाही। स्वातंत्र्य आरक्षणासाठी आमचा तुम्हाला पाठिंबा आम्ही वारंवार सांगतो आहे। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांनी सुद्धा श्री क्षेत्र भगवानगडावरनं सांगितलं होतं की ओबीसीची ज्यावेळेस मेळ छगन भुजबळ साहेब आणि स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांनी श्री क्षेत्र भगवानगड येथून रवली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितले हे भटक्या विमुक्त जातीमधील सर्व लोकांना एक संघटित करून संघ घेऊन चालणारे हे 2 नेतृत्व होते। परंतु आज स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब या जगात नाहीत, तिथून पुढे हा चाललेला सर्व भट्ट्याबोळ आहे। त्याच्या अगोदर तुम्ही का आंदोलन केले नाही, का तुम्ही ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला नाही? आणि आज साहेब नाहीत, परंतु जरी साहेब नसले तरी हा समाज पूर्ण छगन भुजबळच्या रूपानं हा सर्व समाज एकत्र आलेला आहे आणि नक्कीच याची ताकद आम्ही येत्या काळात दाखवून देऊ। फक्त तुम्ही स्वातंत्र्य आरक्षण मागा, आमच्या ओबीसीतला मागू नका। आणि तिसरा प्रश्न, चौथा, तुम्ही जे आता 20 तारखेला अधिवेशन बोलवलंय, त्या अधिवेशनामध्ये जो त्यांनी 10% आरक्षणाचा तरतूद करून ठेवलेली आहे, मग हे ते आता ते सबमिट त्यांनी डायरेक्ट अधिवेशन बोलवल्यामुळं ते सबमिट त्या ठिकाणी ते करणार आहेत। तर माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे की तुम्ही जे 10% आरक्षण दिलंय ते स्वातंत्र्य दिलंय, त्याला आमचा विरोध नाही, परंतु सगळे सोयरे, आम्हाला बी सगळे सोयरे आहेत, सगळे सोयऱ्याला जर तुम्ही आरक्षण दिलं तर मात्र आम्हाला भीक पुन्हा मागितल्याशिवाय पर्याय नाही। पुन्हा रस्त्यावर जाऊन डांबर गोळा केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, डोंगरात जाऊन करंदा वेचल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, दगड घडवल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। अशी उपोषणाला समर्थन देण्यासाठी नेते देखील आले आहेत। बाळासाहेब सानप ओबीसीचे नेते आपल्या सोबत आहेत। सानप साहेब, एकीकडे सरकार धक्का लावणार नाही असं म्हणते आणि कुणबी प्रमाणपत्र लाखोच्या संख्येने जे आहे ते निघतायत, काय सांगा? सरकारने जी भूमिका आहे सरकारची खऱ्या अर्थाने चुकीची भूमिका आहे। एका बाजूने सरकार म्हणत आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, दुसऱ्या बाजूने लाखो सर्टिफिकेट रोज दिले जातात। म्हणजे एक भावनिक ह्या दोन्ही समाजाला करण्याचं काम सरकार करत आहे। आणि हे सगळं होत असताना जर सरकारने ठरवलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही आणि मराठा समाजाला कुणबीचे सर्टिफिकेट दिले जातात, याचा उद्देश काय? जे कुणबी सर्टिफिकेट दिले जातात ते ओबीसी आहेत का नाही, त्यांचा ओबीसी मध्ये समाविष्ट होणार की नाही? आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही ओबीसीतूनच आरक्षण मागतोय, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, ही भूमिका जरांगे पाटलांनी घेतली। अखंड ओबीसीतल्याने आमचे जे उपोषण करते त्यांनी सांगितलंय की ओबीसी मधून कुठल्याच प्रकारचं आरक्षण मराठ्यांना देऊ नये, एक वेगळं आरक्षण, त्याच्यासाठी अधिवेशन बोलवलंय। त्या अधिवेशनामध्ये एक सेपरेट आरक्षण त्यांना द्यावं, ही महाराष्ट्रातल्या ओबीसीची मागणी आहे, ओबीसी व्हिजेंटीची मागणी आहे। आणि प्रल्हाद कीर्तने जे आज उपोषण करता गेली 5 दिवस झालं, हे कोणी बघायला पण आलं नाही, ना कलेक्टर, ना तहसीलदार, ना कोणी। म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे की आज जरी इथं 500,000 लोक असले तरी भविष्यामध्ये 5 लाख लोक यायला वेळ लागणार नाही।
आणि 5 लाखाचे 50 लाख लोक व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. राज्य सरकारने याची दखल घ्यावी, तात्काळ तोडगा काढावा. त्यांची स्पष्ट भूमिका आहे की ज्यावेळी आताचे काय अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये त्यांनी GR असा काढला पाहिजे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता एक सेपरेट आरक्षण दिलं पाहिजे. ही या महाराष्ट्रातल्या ओबीसीची भूमिका आहे. बघू शकतो आपण मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण करतायत आणि त्यांची जन्मभूमी असलेल्या मातुरीच्या काही हाकेच्या अंतरावरच जे आहे ओबीसी बांधवांनी देखील एक नवा लढा जो आहे त्यांचे आरक्षण वाचवण्यासाठी उभा केलेला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रतिसाद जो आहे तो ओबीसी बांधव या तरुणांना देताना दिसतात. एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, एक ओबीसी समाजानं एक ओबीसी ओबीसी बांधव देखील आक्रमक झाल्याची परिस्थिती या गावात आपल्याला दिसत आहे. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड.